सध्या तरी तिरंगी लढत दिसत नाही, कारण जोपर्यंत फॉर्म भरत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही तिरंगी आहे चौरंगी आहे का 1 to 1 दोघेच आहोत हे काही कळत नाही. परंतु आम्ही महाविकास आघाडी यांचा जो अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे, जनहिताचा अजेंडा आहे. आपण पाहिलं असेल की 2 करोड लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या, उलट 2 करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी, महागाई बघितली असेल, या सगळ्या गोष्टी ज्या पूर्ववत करण्यासाठी आणि खास करून देशाचं संविधान, भारतीय जनता पार्टीचे खासदार एकदम खुलेआम बोलतात की आपकी बार 400 पार का, आम्हाला संविधान बदलायचं आहे, म्हणजे ही लोकशाही नष्ट करायची. आणि म्हणूनच हा महाविकास आघाडीचा, इंडिया गठबंधनचा हा लढा आहे आणि तो जिंकणार. नक्कीच मॅडम, आपण देखील पाहिलं असेल, मला वाटतं 5 ते 6 दिवसापूर्वी ABP माझा, सी वोटर आणि इतर 1-2 चॅनलचे काहीतरी होते रिपोर्ट, आणि त्याच्यात महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे. बघा मॅडम, 50% लूम व्यवसाय जो भिवंडीचा आत्मा होता तो बंद पडलेला आहे. परंतु गोडाऊन व्यवसाय हा सुस्थितीत असल्यामुळं आज हजारो नाही लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. भिवंडीत जेव्हा लूमचा व्यवसाय बंद झाला, म्हणजे कमी पडला 10-12 वर्षापूर्वी, तेव्हा हजारो लोक भिवंडीतून स्थलांतरित झाले होते. पुन्हा 10 वर्षापूर्वी मग जेव्हा गोडाऊनची डेव्हलपमेंट चालू झाली, आता मीच तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्याच गोडाऊनला येऊन बघा, कमीत कमी 90 ते 95 हजार लोक, माझे 7 प्रोजेक्ट आहेत, 90 ते 95 हजार लोक तिथे काम करतात. त्या व्यवसायातून एवढा रोजगार निर्माण झाला. आणि म्हणून, परंतु हे काही विषय आता तुम्ही पाहिले असेल, तेच गोडाऊन कशा प्रकारे तोडता येईल, कशी बेकायदेशीर म्हणजे बेकायदेशीर कारवाई करता येईल, अशा प्रकारचं सगळं चालू आहे. परंतु ठीक आहे, टोरेंट पॉवरचा विषय जो आहे तो नागरिकांचा खूप त्रस्त आहे, त्या बाबतीत तुमची उपाययोजना काय? बघा, भिवंडी जो टोरंटो आहे तो आमच्या सगळ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि योगायोगाने, कर्मधर्म संयोगाने 2027ला त्यांचं 10 वर्षाचं ॲग्रीमेंट संपतो आणि 2027 नंतर तो ॲग्रीमेंट होणार नाही, हे मी फार जबाबदारीने बोलतो. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला टोरंटो हटवायची आहे. हां, पर्याय आहेत ना, MSCB चालेल, टाटाची वीज चालेल, आणखी कुठले असते चालले, परंतु टोरंटो 2027 नंतर आपल्याला भिवंडीत दिसणार नाही. आरोग्याचा विषय आहे बघा, IGM सारखं हॉस्पिटल आहे, जे आज ही उपजिल्हा रुग्णालय आहे. खरं म्हटलं तरी 10 वर्षापूर्वी जिल्हा रुग्णालय व्हायला हवं होतं. आज शेकडो लोकांचे प्राण जे गेले ना, ते याच्यामुळे गेले का त्या IGMला तशा प्रकारची व्यवस्था, ट्रीटमेंट होत नसल्यामुळं इथून ठाणा किंवा मुंबईला जाताना त्या पेशंटचा मृत्यू झालेला आहे. 10 वर्षात आज भिवंडीची लोकसंख्या आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल तर साधारणतः भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीण कमीत कमी 18 ते 19 लाख लोकसंख्या आहे. आणि त्या लोकसंख्येसाठी ते हॉस्पिटल हे एकदमच अपुरं आहे. परंतु खासदारांच्या नाकर्तेपणामुळं किंवा सरकारच्या नाकर्तेपणामुळं हे काम होऊ शकलं नाही. परंतु या सर्व समस्या, आणि मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी ज्या दिवशी फॉर्म भरेल आणि जेव्हा माझी पहिली सभा असेल, त्या सभेच्या वेळेस एक 10 ते 12 मिनिटाची भिवंडी लोकसभेच्या विकासाची ब्लूप्रिंट मी सादर करणार आहे. आणि त्या ब्लूप्रिंटमध्ये जी जी कामं असतील, जे जे मुद्दे असतील, ते 5 वर्षात प्रामाणिकपणे पूर्ण करणार, अशा प्रकारचं वचन मी जनतेला देणार आहे, मत मागणार आहे आणि निवडणुकीला सामोरं जाणार. प्रश्न 10 वर्ष खासदार आहेत मान्य आहे,
परंतु आजही विकास हा अर्धवट आहे. आज मतदारसंघामध्ये फिरत असताना मला अनेक ठिकाणी पाणी टंचाई दिसलेली आहे. पाण्याचं दुर्भिक्ष आहे. म्हणजे अगदी गावांपासून ते शहरामधल्या सोसायटीमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे. याच्याकडे खासदारांनी बिलकुल लक्ष दिलेलं नाही. तुम्हाला गावांची नावंही सांगू शकते आणि मोठ्या मोठ्या सोसायटीची नावं सांगू शकते. उदाहरणार्थ रिजन्सी आनंद. पाणी नाही आहे. किती सिटीज वाढत आहेत. डोंबिवली शहरानगर आउटस्कर्ट्सला डोंबिवलीच्या रुणवाल झाली आहे, लोणाची होते. अनेक सिटीजना आपण परमिशन दिलेले आहेत. यांनी वाढायला परमिशन दिल्यात, लोक राहायला गेली. पाण्याची सोय काय केली, कुठल्या प्रकारच्या धरणाबद्दल चर्चा केली आहे. एवढी आपली KDMC जी आहे, KDMC किती लोकांना, किती लाखो लोकांना पाणी पुरवठा करू शकते याच्याबद्दल कुठलंही नियोजन केलं नाही, कुठलीही उपाययोजना केली नाही. त्याचप्रमाणे गावाकडची सुद्धा आहे, तिथे सुद्धा आजही पाण्याची टंचाई दुर्भिक्ष आहे. बायका आमच्या समोर येऊन ढसाढसा रडल्या की आम्हाला पाणी मिळत नाही इथे अजिबात. ही अवस्था आज कल्याण लोकसभा मतदारसंघाची आहे, जो शहरीकरणाकडे वळत आहे. जिथे शहर जवळ आहे तिथे ही अवस्था आहे. हा तर अगदी बेसिक मुद्दा आहे की पाणी ही बेसिक नीड आहे, तीच महिलांना मिळत नाहीये. तर बाकीचे मुद्दे ते जे सांगतात आहे की आम्ही विकास केला, रस्ते केले, हे जे सांगतात हे फक्त काही शहरांपुरते आहेत. ते रस्ते सुद्धा इंजिनिअरिंग बाबत चुकीचे केलेले आहेत, चुकीचे पद्धतीने ते तयार केलेले आहेत. हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. त्यामुळे जो विकास आहे ना तो फक्त कागदावरच्या चकचकीत कागदावर मांडलेला गेला आहे, प्रत्यक्षात मात्र शून्य आहे. आणि त्यामुळे आम्ही लोकांसमोर जाताना तेच मुद्दे मांडणार की हा जो अर्धवट विकास किंवा न झालेला विकास, कागदावरचा विकास आहे, तो आता आपण काढून टाकूया आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करूया. धन्यवाद.